नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण आपल्या कुटुंबातील आजारपण, कलह, शेजाऱ्यांचा त्रास, पीडा, भूतबाधा यावर सुखी जीवन करण्यासाठी अनुभूती, तोडगे आणि उपाय स्वामी समर्थ केंद्रानुसार बघणार आहोत. पण त्याआधी जे कोणते ताई आणि दादा व्हिडिओ बघत आहेत त्यांचा दिवस आनंदात जावो, त्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत ही त्यांच्या चरणी प्रार्थना करते. बघा, काय होतं, आपल्या कुटुंबात जर सतत आजारपण असेल तर माणसाची मानसिकता ढासळते. सतत दुखणं जर पाठीमागं लागलं असेल तर आपल्याला काय करावं हे सुचत नाही. एकाचा दवाखाना झाला की दुसऱ्या माणसाचा दवाखाना आपल्याला लगेच करावा लागतो. रिपोर्ट सगळे नॉर्मल असले तरीसुद्धा जर आजारपण आपल्या पाठीमागचे जात नसेल तर काय करावं आणि काय नाही हे आपल्याला समजत नसतं. त्याचबरोबर कलह, काहीही कारण नसताना जर आपल्या घरात सतत वादविवाद, कलह, भांडणे, सततची बाचाबाची होत असेल तर माणूस पूर्ण वैतागून जातो. आत्तापर्यंत तर वातावरण सगळं व्यवस्थित होतं, पण अचानक भांडणाला कोणतंही मूळ नसताना भांडणे जोरदार चालू होतात. त्याचबरोबर शेजाऱ्यांचा त्रास, आपली काही चुकी नसताना जर आपल्याला आपली शेजारी सतत त्रास देत असतील तर आपण कोणता उपाय करावा. तसेच भूतबाधा, घरात आल्यानंतरनं नेहमी अस्वस्थ वाटणं, आलेला पैसा महिनाभर आपल्याला न पूर्ण, छोट्या छोट्या गोष्टींसाठी सतत दुसऱ्याकडून कर्ज घ्यावं लागतं. जर ही कारणे जर तुमच्याबरोबर घडत असतील तर आपण ह्याच्यावर काय उपाय करायचे आहेत हे मी तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रानुसार सांगत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. दत्तात्रेय माला महामंत्राचा जप दररोज तुम्हाला 21 किंवा 51 वेळा संत लईत तुम्हाला करायचा आहे. बघा, हा जर उपाय तुम्ही दररोज नित्यनेमाने केला तर तुमच्या घरात जी काही भूतबाधा आहे, करणी बाधा आहे ती लवकरच दूर होणार आहे आणि तुम्हाला एक चांगलं असं आयुष्य जगण्याचं तुम्हाला एक धाडस मिळणार आहे. बघा, एखाद्या गोष्टी जर चुकी नसताना आपण जर गुंतलो जातो, सतत जर पैशाची हानी होत असते तर माणूस पूर्ण कोलमडून जातो. त्याला काय करावं आणि काय नाही हेच कळत नाही. नेहमी घरात होणारे वादविवाद, कलह, आजारपण, शेजाऱ्यांचा होणारा त्रास, तर काय होतं, आपल्याला काय करावं आणि काय नाही हेच आपल्याला सुचत नसतं. त्यामुळे तुम्ही दत्तात्रेय महामंत्राचा जप तुम्ही दररोज 21 वेळा किंवा 51 वेळा संत लईत करावा. तुम्ही अनुभव घेऊन बघा. उपाय नंबर 2, सुंदरकांड या ग्रंथाची दररोज याप्रमाणे जमेल तेवढी पारायणे करावीत. आता तुम्ही जर दररोज काम करत असाल तर तुमच्याच्याने होईल तेवढी तुम्ही सेवा करा, पण करा. बघा, ह्याचा सुद्धा अनुभव खूप खूप महत्त्वाचा आहे आणि अनुभव घेऊन बघा तुम्ही. उपाय नंबर 3, ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला नित्य 11 माळी जप करायचा आहे. बघा, हा सुद्धा उपाय खूप प्रभावी आहे. आता तुम्हाला जर शक्य होत नसेल की 11 माळी जप करणे तर बघा, तुम्ही मोबाईलला लावून दिवसभर तुम्ही काम करू शकता. ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप दिवसभर तुम्ही आपल्या घरात लावून ठेवायचा आहे. जी आपल्या घरातील निगेटिव्हिटी आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, नकारात्मक शक्ती आहे, ती दूर जाणार आहे आणि तुमच्या घरात एक आनंदी वातावरण तयार होणार आहे. रोज सकाळी शुद्ध तुपाने गायत्री मंत्र 10 मिनिटे म्हणावेत. म्हणजे शुद्ध तुपाने तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि गायत्री मंत्राचा तुम्हाला दररोज 10 मिनिटे जप करायचा आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ मंत्राचे हवन सुद्धा करून तुम्हाला ती धूप घरभर फिरवायचा आहे. गुरुचरित्राची वर्षभरात 7 पारायणे करावीत. घरात वास्तुशांती, नवचंडी विधी करावा. बघा, आता आपल्या घरात, तुमच्या घरात जसं सतत आजारपण, बाहेरची बांधा, शेजाऱ्यांचा त्रास, सततचे दुखणे, छोटे मोठे होणारे सततचे अपघात, जर हे सतत तुमच्या घरात होत असेल तर एका वर्षात तुम्हाला गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाची 7 पारायणे करायची आहेत. घरात वास्तुशांती करावी. त्याचबरोबर बघा, आपण महिन्याला जे सत्यनारायण करतो ना, ते जरी केलं तरी सुद्धा चालेल. खूप आपल्याला एक वेगळी अशी शक्ती मिळत राहते. बघा, घर एकदम पवित्र होत जातं. घरात आल्यानंतर बघा, काही लोकांच्या घरात गेल्यानंतर एकदम अस्वस्थ वाटतं, वातावरण व्यवस्थित वाटत नाही, गेल्यानंतर उदास वाटतं, एकदम असं भकास वाटतं, आपल्याला तिथे थांबण्याची सुद्धा इच्छा होत नसते. आणि बघा, काही घरात गेल्यानंतर एकदम पाय ठेवतात, थंड वातावरण आपल्याला जाणवतं. बसल्यानंतर वेळ कसा जातो तो सुद्धा आपल्याला कळत नाही, एकदम शांत, मन एकदम रमवून जातं. बघा, मग ती वास्तू आपण काय म्हणतो, किती पवित्र आहे. मग तुम्ही तुमच्या घरात जर एका वर्षात जर 7 पारायणे जर केली तर बघा, तुमची सुद्धा वास्तू अशीच पवित्र होणार आहे. त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर येथे जाऊन नारायण नागविधी करावा. आता बघा,
अशा मोठमोठे जर विधी करायच्या म्हणल्यानंतर ना त्याला खूप आपल्याला खर्च येत असतो. आणि बघा आपण जर असं बाहेर गुरुजींकडे आपण जर बघितलं तर ते आपल्याला असे नारायण नागबलीसारखे विधी आपल्याला करायला लावतात. पण तुमची वास्तू जर खूपच अशुद्ध असेल आणि बाहेरची शक्ती जर त्रास देत असेल तर हा विधी आपल्याला तिथे जाऊन करायचा आहे. उपाय नंबर 4, घराचे प्रमुख दाराचे उंबरट्यास नित्य धुवून सायंकाळी हळद गोमूत्र भिजवून उंबरट्याच्या दोन्ही बाजूस 4-4 बोटे लावावीत. हा सुद्धा उपाय खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर महत्त्वाचे सण असतात बघा, आपले गुरुवार असतो, आपल्या महाराजांचा स्वामी महाराजांचा गुरुवार असतो. या दिवशी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, हळद गोमूत्र एकत्र करून आपल्या उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे. दरवाजाच्या आतील बाजूस लाल कपड्यात 1 गाठीचे हळकुंड, थोडेसे तांदूळ, 5 चेपलेले खिळे, 1 बिबा, 1 कवडी बांधून पुरचुंडी बांधून ठेवायची आहे. आणि काय होणार आहे बघा, जी वाईट शक्ती आहे ती तुम्हाला त्रास देणार आहे. बाहेरची जी निगेटिव्हिटी आहे ती तुमच्या घरात प्रवेश करणार नाही. तुम्ही करून बघा. हे उपाय करायला तुम्हाला फार काही खर्च लागणार नाही. आपल्या भल्यासाठी, आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी आपण एवढं तरी करू शकतो. त्याचबरोबर अमावस्येला रात्री 12 वाजता घराचे 4ही कोपऱ्यात 4 असोला नारळ पुरावे व 1 नारळ घरात पूजा करून लाल कपड्यात उंचावर बांधावा. नारळ शक्यतो जमिनी स्पर्श न झालेला असावा. रात्री 5 ही असोला नारळ लाल कपड्यावर देवासमोर पाटावर ठेवावे. पूजेपूर्वी नारळ स्वच्छ धुवून घ्यावेत. नारळांची हळद कुंकू गुलाल बुक्का वाहून पूजा करून धूप दीप दाखवावा. प्रसादासाठी नैवेद्य गुळाचा खडा ठेवावा व खालीलप्रमाणे प्रार्थना करावी. आता प्रार्थना कोणती, हे वास्तुदेवता वास्तुपुरुषा, आम्ही तुझ्या आश्रयाला आहोत. आमच्या कुटुंबावर आपले कृपा आशीर्वाद असू द्या. या कुटुंबात कायम सुख शांती समाधान राहून अलक्ष्मीचा वास निघून द्या व लक्ष्मीचा अखंड वास आमच्या घरात राहू द्या. आम्ही आपणास भक्तिपूर्वक विनम्र प्रार्थना करीत आहोत. या कुटुंबात कायम मंगल असू द्या व यासाठी आज आम्ही आपली स्थापना करीत आहोत असे बोलून पूजा रात्री 12 वाजेपर्यंत तशीच ठेवावी. रात्री 12 वाजता गुळाचा खडा उचलून खिडकीतून घराबाहेर फेकावा व त्यानंतर नैऋत्य कोणापासून नारळ पुरण्यास सुरुवात करावी व 1 नारळ लाल कपड्यातच पूजेच्या साहित्यासह घरात उंचावर बांधावा. हे उपाय खूप प्रभावी आहेत. तुम्हाला यातील जे काही जमतील ते तुम्ही उपाय करा. उपाय खूप प्रभावी आहेत. आणि बघा, तुमच्या वास्तूत तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह बोलत राहा. एखाद्या वेळेस काय होतं बघा, घरात वादविवाद होत राहतात आणि ते तसंच वाढत जातात. त्यानंतर काय होतं, आपल्याच घरातील लोक एकमेकांना अपशब्द वापरायला सुरुवात करतात. पण ही खूप मोठी चुकीची गोष्ट आहे. असं कधीच कोणाला बोलत जाऊ नका. कारण बघा, आपली वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते आणि तुम्ही जे काही बोलता ते तसंच घडत असतं. तुम्हाला कितीही राग येऊ द्या, कितीही, मी त्याचे तुम्हाला उपाय सांगते बघा थोडक्यात. पुढचा माणूस, आता बघा, आपल्याच घरातली लोक आपल्याच नात्याची आपल्याच रक्ताची असतात. पण एकदा भांडण लागलं की ती कोण आहे हे सुद्धा आपण विसरून जातो. त्यामुळे तुम्ही आरेला कार करत बसत जाऊ नका. एक छोटासा उपाय म्हणजे काय, समोरचा खूप बडबड करतोय, खूप वैतागलाय, तुम्हाला काही अपशब्द बोलायला सुरुवात केली आहे त्यांनी, तर तुम्ही त्याला अपशब्द बोलू नका. तुम्ही मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जप करत राहा. बघा, ह्याने काय होणार आहे, समोरचा माणूस बडबड करून त्याचं तोंड दुखलं की तो शांत बसणार आहे आणि भांडण सुद्धा जास्त होणार नाही. म्हणजे जर आपण आरेला कार्य केले नाही तर ते भांडण पेटत नाही. पण तुम्ही जर त्याला उलट बोलत राहिला, उलट उत्तर देत राहिला तर भांडणे वाढायला वेळ लागत नाही. त्यामुळे तुम्ही चुकूनही आपल्या घरातल्या लोकांच्या नादाला लागत जाऊ नका. शांततेत तुम्ही घेत जा आणि बघा, हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. जे काही मी उपाय सांगितले आहेत त्यातील तुम्हाला जे जमतील ते उपाय तुम्ही नक्की करा. याने तुमच्या घरातील बाहेरची बांधा असो, शेजाऱ्यांचा त्रास असो, घरातले आजारपण असो, कलह असो, हे दूर निघून जाणार आहे आणि तुमचं घर आनंदी राहणार आहे. तर हा होता छोटासा व्हिडिओ. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.